इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 7वे भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण. या प्रकरणामध्ये आपण निर्वसाहतीकरण ते एकीकरण, दादरा व नगर हवेली, गोवा, पुदुच्चेरी या भागाचा अभ्यास करायचा आहे. अन्यायाची परिसीमा झाली की जनता बंड करू शकते. इतिहास हा क्रिया-प्रतिक्रियांची साखळी आहे. वसाहतीकरणाची प्रक्रिया झाली, त्याला प्रतिक्रिया म्हणजे निर्वसाहतीकरण घडून आले. सुरुवातीला आपण निर्वसाहतीकरण म्हणजे काय हे अभ्यासूया. वसाहतवाद्यांचे वसाहतीवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी वसाहतीमधील स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे म्हणजे निर्वसाहतीकरण होय. युरोपीय लोक जगामध्ये सर्वत्र गेले. त्यांनी ठिकठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. हे आपण पाठीमागील दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासले आहे. युरोपियन लोक भारतामध्ये आले होते. भारतामध्ये आपण पाहिलं पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच या सत्ता आलेल्या होत्या. इंग्रजांनी भारतामध्ये कायमधारा, रयतवारी, महालवारी पद्धत लागू केली. इंग्रजांनी भारताचे आर्थिक आणि इतर बाबतीमध्ये शोषण केले. पुढील काळामध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया जगभरामध्ये सर्वत्र घडून आली. निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया अभ्यासत असताना निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे आहेत. पहिला आहे वसाहतवादाला विरोध, दुसरा आहे स्वातंत्र्य लढा आणि तिसरं आहे वसाहतींना मिळालेले स्वातंत्र्य. असे निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यावेळी भारतामध्ये अनेक छोटी छोटी संस्थाने होती. भारतात सामील होणे किंवा न होणे हे ठरवण्याचा अधिकार या संस्थानांना देण्यात आला होता. जर संस्थानांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित भारताचे एकीकरण करणे अवघड होते. परंतु भारताचे लोहपुरुष, भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून भारतामध्ये अनेक संस्थाने विलीन झाली आणि त्यामुळे भारताचे एकत्रीकरण होणे शक्य झाले. आता या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करूया निर्वसाहतीकरण ते एकीकरण ही प्रक्रिया कशी घडून आली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये 600 पेक्षा अधिक लहान मोठी संस्थाने होती. स्वतंत्र भारतापुढील हा एक मोठा प्रश्न होता. असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानामध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली. संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला. त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेतले. सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. जुनागड, हैदराबाद, काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता इतर संस्थानांकडून सामीलनाम्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखर भूमिका घेऊन जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर या 3 संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला. आता आपण अभ्यास करूया जुनागड, हैदराबाद, काश्मीर या संस्थानांचं भारतात विलिनीकरण कशा पद्धतीने झाले. पहिलं जुनागड. जुनागड हे गुजरातमधील सौराष्ट्र भागातील एक संस्थान होते. तेथील प्रजा भारताच्या बाजूने तर जुनागडचा नवाब पाकिस्तानच्या बाजूने होता. जनतेने नवाबाच्या या निर्णयाला विरोध केला. नवाब पाकिस्तानात पळून गेला. फेब्रुवारी 1948 मध्ये जुनागड भारतात विलीन झाले. दुसरे संस्थान आहे हैदराबाद. इतिहासामध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. त्यामध्ये तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रदेश होते. तेथील सत्ताधीश निजामाने प्रजेच्या नागरी व राजकीय हक्काचा संकोच केला. बघा, सत्ताधीश निजाम जो होता त्याने प्रजेच्या नागरी आणि राजकीय हक्काचा संकोच केलेला आहे. आपले हक्क परत मिळवण्यासाठी संस्थानातील जनतेने तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद,
कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या. संस्थानांच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले. लक्षात ठेवायचे, स्वामी रामानंद तीर्थ यांचे हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वामींनी स्थापन केलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसने संस्थानातील विलिनीकरणाच्या लढ्याला चालना दिली आणि लढा तीव्र केला. त्यावेळेला हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे अशा प्रकारचा ठराव केला. मात्र निजामाने स्वतःचे वर्चस्व गमावेल या भीतीने ठरावाला विरोध केला. त्याचा कल पाकिस्तानकडे होता. मात्र प्रजा जी आहे ही भारताच्या बाजूने, म्हणजे त्यावेळी प्रजेला धडा शिकविण्यासाठी निजामाचा जो हस्तक होता, कासिम रजवी याने निजामाच्या पाठिंब्याने रझाकार संघटना स्थापन केली. या रझाकार संघटनेने जनतेवर अत्याचार केले आणि त्यामुळे यामध्ये सामोपचाराचे धोरण फेटाळून निजाम आपल्या भूमिकेवर अडून राहिल्यामुळं सामोपचाराचे धोरण जे आहे हे फेटाळले गेले. चर्चेचे सर्व दरवाजे बंद झाले. लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या या प्रजेवर अत्याचार होत आहे. अशा पद्धतीनं मग अखेर भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली, ऑपरेशन पोलो केले आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.